नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। बरेचदा आपण फिरायला जातो, मग ते वन डे पिकनिक असू दे, हॉलिडेज असू दे किंवा लॉंग व्हॅकेशन असू दे। अशा वेळी आपल्याला छान छान ठिकाणी जायला आवडतं, त्याचे छान फोटोज आणि रील्स पण काढायचे असतात। पण अशा वेळी नेमकं मेकअप कसा करायचा हे समजत नाही। तर फिरायला गेल्यावर मेकअप कसा करायचा हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा जो व्हॅकेशनचा लुक आहे तो खूप मिनिमल लुक आहे, खूप कमी प्रॉडक्टमध्ये आणि खूप कमी वेळामध्ये मी तो केलेला आहे। मॉइश्चरायझरसाठी मी यूज करत आहे डॉट अँड कीचं सेरेमाइड मॉइश्चरायझर। माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेला मी हे चांगल्या क्वांटिटीमध्ये अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर छान मसाज करत संपूर्ण चेहऱ्यावरती मुरवणार आहे। हे जे मॉइश्चरायझर आहे ते स्पेशली नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी आहे, क्रीम बेस आहे, स्किनमध्ये खूप लवकर मुरतं आणि नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे। त्याचबरोबर खूप छान मॉइश्चरायझेशन आणि हायड्रेशन ते प्रोव्हाइड करतं। फिरायला गेल्यावर आपण दिवसभर बाहेर उन्हामध्ये फिरणार असतो, त्यामुळे सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे। सनस्क्रीनसाठी यूज करत आहे डॉट अँड कीची सनस्क्रीन। 3 बोटांवर मावेल एवढी सनस्क्रीन मी घेतलेली आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावर आणि थोडीशी मानेला सुद्धा अप्लाय केली आहे। सगळेजण विचारतात की सनस्क्रीनची क्वांटिटी नेमकी केवढी घ्यायची, तर चेहऱ्याला 3 बोटांवर मावेल एवढी सनस्क्रीन घ्यायची आहे। तर इथे सनस्क्रीन मी संपूर्ण चेहऱ्यावरती मुरवत आहे। सनस्क्रीनची जी क्वांटिटी आहे ती खूप जास्त आहे, त्यामुळे तिला मुरण्यासाठी आणि सेट होण्यासाठी थोडासा वेळ लागेल। आता जरी हा बेस माझा पांढरा दिसत असला तर 1-2-3 मिनिटांनंतर ही सनस्क्रीन व्यवस्थित सेट होते। त्यानंतरची प्रो टिप अशी, जेव्हा केव्हा तुम्ही फिरायला जाणार असता तेव्हा जे मेकअपचे प्रॉडक्ट तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात ते लॉंग लास्टिंग आणि वॉटरप्रूफ असावे, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग होईल आणि तो बऱ्याच काळासाठी तुमच्या चेहऱ्यावरती टिकेल। तर कन्सिलरसाठी मी इथे यूज करत आहे एलेगलचं HD प्रो कन्सिलर। माझ्या डोळ्यांच्या खाली, ओठांच्या आजूबाजूला जिथे मला अनइव्हन टोन आहे अशा ठिकाणी हे कन्सिलर मी अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये अप्लाय केलेलं आहे। आज आपण फाउंडेशन यूज करणार नाही आहोत, त्यामुळे सगळा जो बेस आहे तो कन्सिलरवरच असणार आहे। त्यानंतर बोटांच्या सहाय्यानेच हे कन्सिलर मी ब्लेंड करत आहे, जेणेकरून बोटांच्या गरमीने कन्सिलर व्यवस्थित ब्लेंड करता येईल आणि त्याचबरोबर कन्सिलरचा मॅक्झिमम कव्हरेज मला मिळेल। डोळ्यांच्या खाली जेव्हा कन्सिलर मी ब्लेंड करत आहे तेव्हा मी रिंग फिंगरचा यूज केला आहे, जेणेकरून प्रेशर जे आहे ते खूप कमी असेल। त्यानंतर एका छोट्या ब्लेंडरने मी हे कन्सिलर परत ब्लेंड करत आहे, जेणेकरून एक्सेस प्रॉडक्ट रिमूव्ह होईल आणि आपल्याला नॅचरल फिनिश मिळेल। ब्लशसाठी मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं क्रीमी टब ब्लश। थोडंसं हातावर घेतलेलं आहे, त्यानंतर माझ्या दोन्ही गालांवर, डोळ्यांवर ॲज अ आयशॅडो म्हणून आणि थोडंसं नाकावर सुद्धा अप्लाय केलेलं आहे। त्यानंतर हे जे ब्लश आहे ते बोटांच्या साहाय्याने वरच्या दिशेला टॅपिंग मोशनमध्ये ब्लेंड करत आहे। आजचे जे सगळे प्रॉडक्ट आहेत ते ट्रॅव्हल फ्रेंडली आहेत, त्यांची पॅकेजिंग पण ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि ते खूप कमी जागेमध्ये मावतात। तर दोन्ही गालावरचं जे ब्लश आहे ते मी ब्लेंड केलेलं आहे, नाकावरचं ब्लशही ब्लेंड केलेलं आहे। डोळ्यांवरचं जे ब्लश आपण अप्लाय केलं आहे त्याची इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता। हायलायटर मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल, त्यामुळे एकतर काय होतं, तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो, त्याचबरोबर फोटोंमध्ये हायलायटर खूप सुंदर दिसतं। तुम्ही क्रीम हायलायटर किंवा पावडर हायलायटर यूज करू शकता। क्रीम हायलायटर जर यूज करणार असाल तर संपूर्ण फेस जेव्हा आपण पावडरनी सेट करतो त्याआधी क्रीम हायलायटर यूज करा, आणि जर पावडर हायलायटर यूज करणार असाल तर जेव्हा आपण पूर्ण फेस सेट करतो पावडरने, त्यानंतर पावडर लावल्यानंतर पावडर हायलायटर यूज करा। हे मी लिक्विड हायलायटर यूज करत आहे। मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं लिक्विड हायलायटर। माझ्या चेहऱ्यावरील हाय पॉईंट्सवर हे हायलायटर मी अप्लाय करत आहे। लिक्विड हायलायटर तुम्ही जेव्हा अप्लाय करता तेव्हा अप्लाय करून ते सोडून द्यायचं नाही आहे, अप्लाय करायचं आणि लगेच ब्लेंड करायचं आहे, कारण लिक्विड हायलायटर हे पटकन वाळतात, त्यामुळे त्याचा पॅच पडू शकतो। तर येथे दोन्ही गालावर, नाकाच्या ब्रिजला, क्युपिड बो, चिन आणि फोरहेडवर मी लिक्विड हायलायटर अप्लाय केलेलं आहे। त्याचबरोबर माझ्या भुवयांच्या खाली जो आयब्रोचा बोन असतो तेथे आणि डोळ्यांवर ॲज अ आयशॅडो म्हणून सुद्धा हे हायलायटर मी अप्लाय केलेलं आहे। त्यानंतर मी यूज करत आहे मॅकचं कॉम्पॅक्ट पावडर। आता बेस करण्यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे, जेणेकरून आपल्याला छानसं कव्हरेज मिळेल। ते इथे आपण बेबी क्रीम, सीसी क्रीम वापरलेली नाही आहे, फाउंडेशन पण वापरलेलं नाही आहे, फक्त कन्सिलर वापरलेलं आहे, त्यामुळे आपल्या बेसला किंवा चेहऱ्याला थोडंसं कव्हरेज मिळावं यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे। तर येथे एका पावडर पफच्या साहाय्याने टॅपिंग मोशनमध्ये हे जे कॉम्पॅक्ट आहे ते मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करत आहे आणि आपला जो संपूर्ण बेस आहे तो व्यवस्थित सेट करत आहे। त्याचबरोबर तुमच्या मानेला सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर लावायला विसरू नका। त्यानंतर मी यूज करत आहे स्विस ब्युटीची काजळ पेन्सिल। ही जी पेन्सिल आहे ती वॉटरप्रूफ आहे, स्मच प्रूफ आहे आणि खूप जणांना प्रॉब्लेम असतो की काजळ डोळ्याखाली उतरतं, तर या पेन्सिलने तसं होत नाही। तर फिरायला जात असताना तुम्ही अशा पद्धतीचे कलरफुल काजळ किंवा लायनर सोबत कॅरी करू शकता, जेणेकरून तुम्ही आउटफिटनुसार ते लावू शकता आणि तुम्हाला थोडासा डिफरंट लुकसुद्धा मिळेल। तर आज मी ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि त्यामुळे मी ग्रीन कलरचं हे ब्लू हेवनचं जे 2x इंटेन्स काजळ आहे ते वापरत आहे।
तर या काजळचा मी लायनर म्हणून यूज करत आहे. जिथे आपण लायनर अप्लाय करतो तेथे थिन लाईनमध्ये हे जे लायनर आहे ते ड्रॉ केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये हे जे लायनर आहे ते खूप छान दिसत होतं, पण कॅमेऱ्याने हा जो कलर आहे तो व्यवस्थित कॅप्चर केला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला खूप इंटेन्सिटी दिसत नसेल. पण ट्रस्ट मी, रिअलमध्ये हे जे काजळ होतं ते खूप छान दिसत होतं. आणि अशाच पद्धतीने मी दोन्ही डोळ्यांवर लायनर अप्लाय केलेलं आहे. नेक्स्ट मी यूज करत आहे आयब्रो पेन्सिल, जी शुगरची आयब्रो पेन्सिल आहे. पहिल्यांदा माझ्या आयब्रोज मी कोम्ब करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जेथे जेथे गॅप आहे किंवा स्पार्स एरियाज आहेत अशा ठिकाणी अगदी हलक्या हाताने पेन्सिलने मी फील करत आहे. मला आयब्रो पेन्सिल यूज करण्याची तेवढी गरज नाही आहे, पण तुमच्या जर आयब्रो खूप विरळ असतील तर आयब्रो मात्र नक्की फील करा. त्यानंतर फील केलेली आयब्रोज पुलीच्या साहाय्याने मी व्यवस्थित कोम्ब करून सेट करत आहे आणि अशाच पद्धतीने मी माझी दुसरी आयब्रोसुद्धा फील करून सेट केलेली आहे. लिपस्टिकसाठी मी यूज करत आहे शुगरची लिपस्टिक. या ज्या लिपस्टिक आहेत त्या ट्रान्सफर प्रूफ आहेत, वॉटरप्रूफ आहेत, लाँग लास्टिंग आहेत, पण या थोड्याशा ड्राईंग आहेत. त्यामुळे लिपस्टिक लावल्याआधी तुमच्या ओठांना लिप बाम लावणं खूप गरजेचं आहे. आता माझं लिपस्टिक जेव्हा पूर्ण लावणं झालेलं होतं तेव्हा मला असं वाटलं की हे जे लिपस्टिक आहे ते थोडंसं डार्क वाटत आहे, याला थोडंसं फेड करायचं आहे. त्यामुळे मी काय केलं, जे कॉम्पॅक्ट होतं आपलं ते घेतलेलं आहे आणि एका पावडर ब्रशच्या साहाय्याने लिपस्टिकवर अशा प्रकारे टॅप केलेलं आहे, जेणेकरून लिपस्टिक जे आहे ते मॅट होईल आणि त्याचा शेडसुद्धा थोडासा फेड आउट होईल. आता हा जो आपण मेकअप केलेला आहे तो लॉंग लास्टिंग राहावा यासाठी मी यूज करत आहे मेकअप फिक्सर. मेकअप सेटिंग स्प्रे यूज करू नका, त्याऐवजी मेकअप फिक्सर वापरा, जेणेकरून तुमचा जो हा मेकअप आहे तो फिक्स होईल आणि लॉंग लास्टिंग राहील. तर येथे मी फिक्सिंग स्प्रेसाठी वापरत आहे स्विस ब्युटीचा क्रेज फिक्सिंग स्प्रे. तर संपूर्ण चेहऱ्यावरती मी स्प्रे अप्लाय केलेला आहे आणि हाच आहे आपला फायनल लुक. तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.